1 चम्मच असं लाल मिरची पावडर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. नुसतं लाल मिरची पावडर आहे. आणि 2 चम्मच मीठ टाकू. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. आणि या लिंबामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या. मी 1 किलो लिंब घेतलेले आहे. त्याच्या अर्धे साखर घ्यायची आहे. मी या वाटीचं प्रमाण करून घेतलेले आहे. अशी 2 वाट्या लागतील आपल्याला. आपण जेवढे लिंब घेतले त्याच्या अर्ध्या आपल्याला साखर टाकायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गोड साखर थोडी जास्त टाका. हे आपण छान मिक्स करून घेऊ. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि त्याला पाणी सुटलं का एकदा दोनदा फिरून घ्यायचं. खालीवर करून घ्यायचं. ते छान लागतं. त्यातल्या आठवणीने त्यातल्या बिया काढून घ्यायच्या, नाहीतर लोणचं कडू होतं आणि खराब पण होऊ शकतं. काही काही बिया खराब असतात, त्याच्यामुळं आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्याच्यामुळं आठवणीने सगळ्यात शक्य होईल तेवढ्या बिया काढून घ्यायच्या आणि आपलं लोणचं असं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं.